ताडशिवणी, चांगेफळ, रुमणा, देवखेड, सोयदेव, वझर, सरकटे यांच्यासह इतर परिसरातील प्रवासी दररोज संभाजीनगर येथे महत्त्वाच्या आणि खाजगी कामानिमित्त प्रवास करत असून ताडशिवणी येथून संभाजीनगर आणि जालन्याकडे जाण्यासाठी कुठलीच सोय नाही। या मार्गावरून प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या सुद्धा मोठ्या प्रमाणात आहे। या मार्गावर बस सेवा नसल्याने प्रवाशांमध्ये आणि विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागतोय। मागील काही वर्ष मेहकर डेपो ते ताडशिवणी बस सेवा सुरळीत होती, पण काही कारणास्तव ती बंद झाली आणि पुन्हा सुरू झालीच नाही। संभाजीनगर जालन्याकडे जाणाऱ्या प्रवाशांची संख्या लक्षात घेता ताडशिवणी येथील ग्रामपंचायत सदस्य अमोल अशोक खरात यांनी मेहकर लोणार मतदारसंघाचे आमदार सिद्धार्थ खरात यांच्याशी संपर्क साधत चांगेफळ संभाजीनगर बस सेवा सुरू केली, तर विभागातील प्रवाशांची, रुग्णांची आणि विद्यार्थ्यांची गैरसोय होणार नाही, तसेच मेहकर आगाराचे उत्पन्नात भरघोस वाढ होईल अशी चर्चा करून आमदार सिद्धार्थ खरात यांनी आगार प्रमुखांसोबत संपर्क करून बस सेवा सुरू करू अशी ग्वाही दिली असून त्याबाबत पत्रव्यवहार सुद्धा पूर्ण केला आहे। या आगार प्रमुखांनी या प्रवाशांची संख्या लक्षात घेता ही बस सेवा तात्काळ सुरू करावी अशी मागणी परिसरातील प्रवासी आणि विद्यार्थी यांनी केली। या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी ब्रह्मानंद वाकोडे यांनी। नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी 13 सप्टेंबर रोजी रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे, तर नांदेड विद्यापीठांतर्गत येणाऱ्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी या रोजगार मेळाव्याचा लाभ घ्यावा असे विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर मनोहर चास्कर यांनी आज आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले। मराठवाड्यातील विद्यार्थ्यांसमोर सर्वात मोठा प्रश्न रोजगाराचा निर्माण होतोय, त्यामुळे या विद्यार्थ्यांना रोजगार मिळाला पाहिजे यासाठी विद्यापीठाकडून प्रयत्न सुरू आहेत। विविध कंपनीच्या माध्यमातून जवळपास 2,500 ते 3,000 विद्यार्थ्यांना रोजगार मिळेल असं नियोजन यावेळी करण्यात आलं असून या रोजगार मेळाव्यासाठी विद्यार्थ्यांनी आपले नाव नोंदणी करून घ्यावे असं आवाहन कुलगुरू डॉक्टर मनोहर चास्कर यांनी केले। या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मोहम्मद रफिक यांनी। सर, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठामध्ये 13 सप्टेंबरला जॉब फेअरचं आयोजन करण्यात आलेलं आहे। ज्या मराठवाड्याची गरज आहे ते म्हणजे विद्यार्थ्यांची नोकरी, तर पहिल्यांदाच अशा प्रकारे म्हणजे दुसऱ्यांदा विद्यापीठामध्ये हा जॉब फेअर घेण्यात येत आहेत। 30 कंपन्या याच्यामध्ये 25 ते 30 कंपन्या याच्यामध्ये पार्टिसिपेट होणार आहेत आणि त्या कंपन्यामध्ये टाटा असेल, ॲमेझॉन असेल, गोदरेज असेल, युनिकेअर असेल, फार्मसी रिलेटेड कंपन्या असतील, या सगळ्या कंपन्या इन्व्हॉल्व होणार आहेत। 5,300 विद्यार्थ्यांनी आत्तापर्यंत रजिस्ट्रेशन केलेले आहेत। जवळजवळ 2,500 ते 3,000 वॅकन्सी आहेत आणि एक चांगली संधी या माझ्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाड्यातील विद्यापीठातील विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिली आहेत। रजिस्ट्रेशनचा कालावधी काय? रजिस्ट्रेशनचा कालावधी 12 तारखेपर्यंत जेवढे रजिस्ट्रेशन येतील तेवढे आम्ही घेणार आहोत। त्यानंतर स्पॉट रजिस्ट्रेशनसुद्धा जर आले तर त्यांची वेगळी व्यवस्था करून तेही घेणार आहोत आणि विद्यार्थ्यांना त्यांच्या चॉईसनुसार 1 किंवा 2 कंपन्यांमध्ये इंटरव्ह्यू देण्याची संधी उपलब्ध करून देणार आहोत। किती नॉन झाले आजपर्यंत? शेती झाले सर, वर्धापन दिन आणि मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त कोणत्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले? सर, मराठवाडा मुक्ती संग्राम दिन आणि विद्यापीठाच्या वर्धापन दिनानिमित्ताने व्याख्यान स्पर्धा, निबंध स्पर्धा, त्याचबरोबर परिसंवाद आणि तोही शिक्षणावरती, उच्च शिक्षणावरती जी नवीन एज्युकेशन पॉलिसी आहेत त्याच्यावरती चर्चा आणि ती विद्यार्थ्यांनी चर्चा करावी। नवीन एज्युकेशन पॉलिसीवरती काय विद्यार्थ्यांना अडचणी येतात, कशा प्रकारे विद्यार्थ्यांनी सोडवल्या पाहिजेत, हा विद्यार्थ्यांचा परिसंवाद आपण आयोजित केलेला आहे। नाही सर, MKCL ॲप या ठिकाणी होतं, त्याच्यामध्ये दोन्ही बाजूंनी होतं का विद्यार्थी ते व्यवस्थित भरत नसल्यामुळे त्या अडचणी येत होत्या, परंतु आता विद्यापीठानं एका नवीन सॉफ्टवेअरशी किंवा अन्य सॉफ्टवेअरशी आपण तो प्रयोग पुन्हा एकदा करून पाहत आहोत आणि MKLचं सॉफ्टवेअर आपण या वर्षापासून थांबवत आहोत आणि विद्यार्थ्यांच्या अडचणी वेगळ्या माध्यमातून सोडवायचा आपण प्रयत्न करत आहोत। जनसुरक्षा विधायक कायदा रद्द होण्यासाठी महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी तहसील कार्यालयावर धरणे आंदोलन करून तहसीलदारामार्फत राष्ट्रपतींना निवेदन देऊन साकडे घालण्यात आले। या घोषणांनी तहसील परिसर दणाणून गेला होता।
महाराष्ट्र शासनाने जनसुरक्षा विधायक कायदा 2024 या नावाने जो कायदा आणला आहे तो ऐकण्यास गोड वाटत असला तरी या कायद्याअंतर्गत न्याय आणि हक्काच्या मागण्या शासनाकडून मान्य करून घेण्यासाठी जर आंदोलन केले तर त्यावर अर्बन नक्षलवाद्याच्या कलमाखाली गुन्हा दाखल होऊन त्याची संपत्ती शासन जप्त करून घेऊ शकते। ती व्यक्ती किंवा समुदाय शासनाच्या विरोधात कोणतेही आंदोलन करू शकत नाही अशी या कायद्याची तरतूद आहे। त्यामुळे सर्वसामान्य माणसाच्या मूलभूत अधिकारांवर हा घाला असून हा कायदा संविधानाविरोधातला आहे असं वक्तव्य शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा संघटक डॉक्टर गोपाल बच्छिरे यांनी धरणे आंदोलनाच्या वेळी सांगितले। यावेळी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष अश्रुबा फुके, शिवसेना ठाकरे गटाचे तालुका प्रमुख राजू बुधवत यांच्यासह महाविकास आघाडीचे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते। या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी रघुनाथ आघाव यांनी। आज महाविकास आघाडीच्या माध्यमाने या सरकारला वठणीवर आणण्यासाठी यांनी जो गुळगुळीत शब्द दिलेला आहे की जनसुरक्षा विधेयक या नावाखाली 2025 मध्ये एक नवा कायदा नाव अत्यंत गुळगुळीत आहे की जनसुरक्षा, लोकांच्या सुरक्षेसाठी कायदा, परंतु या अकोट तालुक्यातील संत नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंडगाव येथील अन्नपूर्णा नगरीत रस्ता नसल्याने इथल्या लहान मुलांपासून वयोवृद्धापर्यंत सर्वांना याचा नाहक त्रास सहन करावा लागतोय। त्यामुळे मुंडगाव ग्रामपंचायतीने दिलेले आश्वासन फोल ठरत आहे। याच पार्श्वभूमीवर आगामी सर्व निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय अन्नपूर्णा नगरातील रहिवाशांनी घेतलाय। मुंडगाव ग्रामपंचायतने जे आजपर्यंत अन्नपूर्णा नगरात लाईट, रस्ते यासारख्या कोणत्याही सुविधा पुरवल्या नाहीत तर मिळालेल्या माहितीनुसार 15 ऑगस्ट 2024 रोजी आमरण उपोषणाला बसण्याचा इशारा सुद्धा अन्नपूर्णा नगरातील नागरिकांनी दिला होता। त्यावेळी जिल्हा परिषदचे अध्यक्ष आणि जिल्हा परिषदेच्या सदस्यांनी नागरिकांना उपोषणाला बसण्यापासून रोखले होते, परंतु यानंतर 1 वर्ष होऊन सुद्धा या नगरात लाईट, पाणी, नाले, रस्ता अद्याप उपलब्ध नसल्याची खंत यावेळी व्यक्त करण्यात येते। येत्या 2 ऑक्टोबरला मुंडगाव ग्रामपंचायतला कुलूप ठोकण्याचा इशारा सुद्धा निवेदनातून करण्यात आला आहे। या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विशाल गवई यांनी। कित्येक वर्ष झाली इथं अन्नपूर्णा नगरमध्ये 25 वर्ष झाले। आज जवळजवळ वारंवार निवेदन देऊनही ग्रामपंचायतला ऐकलं नाही आहे। पंचायत समिती, जिल्हा परिषद, त्याच्यानंतर मोठे मोठे अधिकारी येऊनही त्यांनाही आश्वासन दिले, फक्त वोटिंगपुरती हे अन्नपूर्णा नगरचा वापर करतात, त्याच्यानंतर कोणी दुर्लक्ष करून कोणीही पाहत नाही। इथं प्रत्येकाला निवेदन दिलं, येणाऱ्या 2 ऑक्टोबरला ग्रामपंचायतला कुलूप लावण्यात येईल हे सर्व अधिकाऱ्यांना नोटीसद्वारे कळवण्यात आलेलं आहे। 20-25 साल हो गए, हमारे तरफ रोड नहीं है, इधर नालियाँ नहीं है बरोबर। अन्नपूर्णा नगर में मेरे गटारे में रह रहे बच्चों को तकलीफ होती जाने आने की। ग्राम पंचायत का काम है ये रोड नाला गिला बना के देना बरोबर। वोट किससे आते और नाला रोड का बोले तो बोलते हमको कुछ बताए, मालूम ही नहीं इधर क्या है क्या नहीं। अन्नपूर्णा नगरवासियांचं निवेदन मुंडगाव ग्रामपंचायतला प्राप्त झालं आहे। खरोखर रस्ता अतिशय खराब झाला असून पावसाळ्यामुळे तिथे जाण्या येण्यासाठी कोणतेही पर्यायी मार्ग नसल्याने विद्यार्थ्यांना, नागरिकांना अतोनात त्रास सहन करावा लागत आहे। या साठी रस्ता व लाईटसाठी अन्नपूर्णा नगरवासियांनी निवेदनसुद्धा दिलेले आहे। त्या निवेदनाची आम्ही तात्काळ दखल घेऊन येत्या काही दिवसात मुरुम त्या रस्त्यावर जाण्यायोग्य रस्ता तयार करण्यात येईल। तसेच लाईटची सुद्धा आम्ही ताबडतोब व्यवस्था मुंडगाव ग्रामपंचायतच्या वतीने करण्यात येईल। राहिला कॉन्क्रीट रस्त्याचा किंवा प्युअर ब्लॉकच्या रस्त्याचा विषय, तर आम्ही येत्या काही दिवसात मुंडगाव ग्रामपंचायतमधून काही तरतूद करून रस्ता व जाण्यायोग्य त्या अन्नपूर्णा नगरेश्वरसाठी तयार करून देणार, एवढं मी ग्रामपंचायतच्या वतीने आश्वस्त करतो। मिळालेल्या माहितीनुसार अहिल्यानगर जिल्ह्यातील सुरोडी गावच्या मागासवर्गीय महिला सरपंच मीनाक्षी सकट यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला असून आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी यासाठी भारतीय मातंग समाज महासंघाचे कार्याध्यक्ष संजय वैरागड यांच्या नेतृत्वात वाशिम जिल्हा अधिकारी कार्यालय येथे जिल्हा अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले। या निवेदनात मुख्यमंत्री यांना या प्रकरणी लक्ष घालून आरोपींना तात्काळ अटक करून कठोर कार्यवाही करावी। त्यांना अटक न केल्यास संपूर्ण महाराष्ट्रभर अखिल भारतीय मातंग समाज संघटनेच्या वतीने जन आंदोलन उभारू असा इशारा त्यांनी प्रशासनाला दिलाय।
त्याचबरोबर होणाऱ्या परिणामानंतर कायदा आणि सुव्यवस्था बिघडल्यास त्याला सर्वस्वी महाराष्ट्र शासन आणि जिल्हा प्रशासन जबाबदार राहील असा इशारा देखील त्यांनी यावेळी दिलाय। या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी ज्ञानेश प्रसाद यांनी। मी संजय वैरागड, राज्य कार्याध्यक्ष अखिल भारतीय मातंग संघ आणि उपस्थित आज इथे बिगर सातबारा शेतकरी संघटनेचे आमचे नेते जगदीशजी इंगळे साहेब, तसेच जिल्हा अध्यक्ष RK पाटोळे साहेब, तसेच राजूभाऊ धोंगडे साहेब, बारा बलुतेदार संघटनेचे पदाधिकारी आणि ब्ल्यू टायगर सेनेचे जगदीशजी मानोतकर, सर्व वाशिम जिल्ह्यातील विविध संघटनांचे पदाधिकारी आज रोजी जिल्हाधिकारी साहेब यांच्या माध्यमातून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याकडे आमची महत्त्वपूर्ण मागणी आहे की अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील सुरुडी या गावातील सरपंच मीनाक्षीताई सकट ह्या मातंग समाजाच्या महिला सरपंच असून अतिशय कर्तव्यदक्ष आणि त्यांचं कार्य सरपंच पदाचं गावाच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण काम केलं म्हणून त्या गावातील आरोपी यांनी जातीय सूडभावनेतून विकून ग्रामपंचायतच्या ठरावामध्ये ग्रामसभेमध्ये त्यांचा अवमान केला। त्याची गांभीर्याने दखल न घेतल्यामुळं पुन्हा जातीय द्वेषभावनेतून त्यांनी मीनाक्षी सकट महिला सरपंच यांना दुचाकी वाहनासकट पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला। या घटनेचा अखिल भारतीय मातंग संघ, बिगर सातबारा शेतकरी संघटना, बारा बलुतेदार संघटना, ब्ल्यू टायगर सेना, सर्व वाशिम जिल्ह्यातील सामाजिक संघटनांच्या वतीने या घटनेचा तीव्र निषेध करण्यात येत असून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री यांनी तात्काळ आरोपींना अटक केल्या गेलं पाहिजे आणि आरोपी सुसाट आणि मोकाट फिरत असल्यामुळे महिला सरपंचाच्या जीवाला धोका निर्माण झाल्यामुळे त्यांना संरक्षण देऊन त्यांचं पुनर्वसन व्हावं आणि यातील आरोपीला तात्काळ अटक करावी। या मागणीची दखल न घेतल्यास वाशिम जिल्ह्यासह महाराष्ट्रामध्ये तीव्र आंदोलन छेडण्यात येईल। लोणार नगर परिषदेने माळीपुरा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर, आझाद नगर झोपडपट्टी विभाग या ठिकाणी स्वच्छतागृह बांधली, परंतु त्याकडे पालिका प्रशासनाचे सपशेल दुर्लक्ष झालं असून तेथे घाणीचं साम्राज्य पसरले। त्या ठिकाणी गांजा, चरस ओढणाऱ्या आणि अंमली पदार्थाचं सेवन करणाऱ्या गावगुंडाचा वावर वाढलाय। याविषयी कित्येक वेळा पालिका प्रशासनाकडे तक्रार केली असता पालिका प्रशासनाचा एकही कर्मचारी या भागात फिरकला नसून इथली स्वच्छताही केली नाही। त्यामुळे शिवसेना ठाकरे पक्षाचे शहर संघटक आणि विश्वगामी पत्रकार संघटनेचे तालुका अध्यक्ष तानाजी मापारी यांनी नगर परिषदेवर धाड टाकली असता नगर परिषदेच्या कार्यालयातील स्वच्छतागृहात कमालीच्या घाणीचं साम्राज्य पसरलेलं आढळलं। जे नगरपालिकेचे कर्मचारी आणि अधिकारी आपलं कार्यालय स्वच्छ ठेवू शकत नाही अशा कर्मचाऱ्यांवर कार्यवाही होणे अनिवार्य आहे। याचबरोबर दुपारी 12च्या दरम्यान नगर परिषद कार्यालयात एकही अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित नसल्यामुळे ते आक्रमक झाले आणि पालिका विरोधात शिवसेना ठाकरे पदाधिकाऱ्यांनी घोषणाबाजी करून आपला निषेध नोंदवलाय। या प्रसंगी शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा संघटक डॉक्टर गोपाल बच्चिरे, शहर प्रमुख गजानन जाधव यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते। या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी रघुनाथ आघाव यांनी। नगरपालिका इथे आलो आहे। आमचे मार्गदर्शक माननीय गोपाल काका बच्चिरे, जिल्हा संघटक व शहराध्यक्ष गजानन जाधव व टोटल मान्यवर इथे आलेले आहे व आपण निवेदन देण्यासाठी आलो आहे। स्वच्छ होणारचे शौचालय इथले तिथे अतिशय भयानक घाण आहे व तसेच निवेदन देताना लक्षात आले की बाजूचे बेसिंग मध्ये भयानक घाण आहे। तरी यानंतर माझे जिल्हा संघटक हे 2 शब्द बोलणार आहे। 11:30 वाजलेत, अजून एकही कर्मचारी इथं हजर नाही नगर परिषदमध्ये। हे आरोग्य विभाग आहे। आरोग्य विभागाचा अधिकारी अकोल्याहून अपडाऊन करतो, आठवड्यातून एकदा येतो का दोनदा येतो कोणाला माहित नाही। आरोग्य सेवा ही मोडकळी झालेली आहे। लोणारमध्ये जे नगर परिषदेचे स्वच्छालय आहेत सगळं घाणीचं साम्राज्य झालेलं आहे। नगरपालिकेच्या स्वच्छालयांमध्ये जुगार खेळला जातो, दारू, गांजा, चरस, अफीम या अंमली पदार्थाचा सर्रास वापर तिथं होऊ लागलेला आहे। त्यामुळे गावामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे। आणि एवढंच नाही तर ही नगर परिषद मध्ये स्वच्छालय आणि बेसिंग
त्याकडे आपण जाऊ. त्याची अवस्था काय आहे ते कळेल. कंटिन्यू करू. चालतं बेसिक मध्ये घ्या. आपण बघू शकता बेसिंग मध्ये किती घाण आहे व धूम्रपान बंद असताना धूम्रपान करताना पुढे नगर परिषद कर्मचारी दिसत आहे व तसेच आपण बाथरूम मध्ये जात आहे. आपण बघू शकता किती घाण पडलेली आहे व तिकडे तर म्हणजे सांगायचं कामच नाही. इथं तर म्हणजे काही नाही तर तोट्या चोरून नेलेल्या आहे. विशेष म्हणजे नगरपालिकेच्या हद्दीतल्या असं म्हणायला हरकत नाही. व काचेची दुरवस्था बघू शकता आपण. बारीक ना गुब्बारे तंबाकू बघा क्या क्या है उसमें तो बघू शकता. उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी मतदान करून मुंबई मार्गे भंडाऱ्याकडे परतत असताना खासदार डॉक्टर प्रशांत पडोळे यांच्या वाहनाला आज भीषण अपघात झालाय. नागपूर बायपासवरील उमरखेड फाट्याजवळ सकाळी 6च्या सुमारास घडलेल्या या अपघातात थोडक्यात जीवितहानी टळली. खासदार पडोळे किरकोळ जखमी झाले असून त्यांच्या फॉर्च्युनर गाडीचे मोठे नुकसान झाले आहे. तर या घटनेची माहिती मिळताच त्यांच्या समर्थकांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालं होतं. भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्रातील बराचसा भाग नक्षल प्रभावित आहे. तर अशा परिस्थितीत खासदारांना शासकीय सुरक्षा व्यवस्था न देणे ही मोठी शोकांतिका असल्याची भावना व्यक्त होत आहे. भाजप सरकारकडे वारंवार मागणी करून सुद्धा सुरक्षा न मिळाल्याने या अपघातानंतर पुन्हा प्रश्नचिन्हे उभं राहिलेत. गोंदिया जिल्ह्यातील बोनस पात्र शेतकऱ्यांची संख्या 1,35,013 इतकी आहे. यापैकी 1,28,563 शेतकऱ्यांना तब्बल 242,98,35,000 रुपयाची रक्कम अदा करण्यात आली. तर अजूनही 6,650 शेतकऱ्यांना 15,71,77,000 रुपये अदा करणे बाकी आहे. जवळपास 4,500 शेतकऱ्यांना भीम पोर्टलवर ब्लॉक करण्यात आले असून यामागे 7-12 कमी जास्त आढळल्यास कारण समोर आले. पणन अधिकारी विवेक इंगळे यांनी सांगितले की तहसीलदाराशी चर्चा करून आणि पाठपुरवठा सुरू असून सुधारित यादी भीम पोर्टलवर पाठवल्यानंतर बोनसची थकबाकी रक्कम शेतकऱ्यांना अदा केली जाणार आहे. तसेच पीक विम्यानंतर योग्य क्षेत्रफळाचीच नोंदणी करावी असा सल्ला शेतकऱ्यांना देण्यात आला आहे. कोल्हापूरच्या संकेत पाटील या शेतकरी पुत्रानं AI तंत्रज्ञानाच्या मदतीने नाविन्यपूर्ण सिफ्रा AI हे टूल तयार केलंय. DY पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाचा विद्यार्थी असलेल्या संकेतनं शेतकरी पार्श्वभूमीतून उभं राहत तंत्रज्ञान क्षेत्रात वेगळी ओळख निर्माण केली. कृत्रिम बुद्धिमत्तेचा अर्थात AIचा वापर करून विकसित केलेल्या या टूलद्वारे वापरकर्त्यांना विविध डिजिटल कामे अधिक कार्यक्षम, सोपी आणि वेळेचे बचत करणारी होणारी आहे. या टूलमुळे फक्त डेटा सेट वापरून कोणतेही ग्राफिकल व्हिज्युअलायझेशन, चार्ट आणि इतर गोष्टी वापरता येणार आहेत. विशेष म्हणजे या AI टूलला भारतीय कॉपीराईट मिळाला आहे. या कामगिरीमुळे ग्रामीण पार्श्वभूमीतून आलेल्या आणि आधुनिक तंत्रज्ञानाशी नाळ जुळलेल्या संकेतच्या या प्रयत्नाचं सर्वत्र कौतुक होत आहे. शेतकरी कुटुंबातून आलेल्या तरुणांना तंत्रज्ञानाच्या जोरावर नवीन संधी कशी निर्माण होऊ शकतात याचं उदाहरण सिफ्रा AI टूलमधून करून दाखवलंय. तर या टूल ॲपचं लवकरच गुगल प्ले स्टोअरवर येणार असल्याचंही संकेत यांनी सांगितलंय. मी संकेत संजयराव पाटील, मी राहणार पालगावचा आहे, जे बुदुर्गड तालुक्यात येतं. मी करंट आता लास्ट इयरला DY पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कसबा बावडा इथे शिकत आहे. कम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग स्पेशलायझेशन डेटा सायन्समध्ये. मी एक नवीन AI टूल बनवलं आहे ज्याचं नाव सिफ्रा AI ऑटोनॉमस डेटा सायंटिस्ट टूल आहे, जे डेटा सायन्स टेक्नॉलॉजी AI थ्रू ऑटोमेट करतं. ज्यामध्ये आताचे जे इंडस्ट्रीमध्ये डेटा सायंटिस्ट, डेटा अनालिस्ट किंवा डेटा इंजिनियर असतात त्यांना जिथं डेटा सेट वापरून त्यातले प्रेडिक्शन्स, व्हिज्युअलायझेशन किंवा अनालिसिस घ्यायचे असतात तर त्यांना स्वतःहून सगळे कोडिंग वगैरे करून किंवा त्यात एरर आला तर परत एरर डिफाईन करून तो फिक्स करून परत कोडिंग स्वतःहून सगळं करायला लागतं. मग सिफ्रा AI मध्ये काय आहे, तिथं आपल्याला फक्त डेटा सेट अपलोड करावा लागतो. डेटा सेट अपलोड केल्यानंतर एक प्रोग्रामिंग लँग्वेज चूज करावी लागते जे डेटा सायंटिस्ट किंवा अनालिस्ट इंडस्ट्रीमध्ये यूज करतात.
आणि त्यानंतर प्रॉम्प्ट आपल्याला टाकावा लागतो की त्या डेटासेटमधून आपल्याला काय करायचं आहे, एक बार चार्ट व्हिज्युअलाइज करायचा आहे किंवा अनालिसिस करायचा आहे किंवा एक नवीन मशीन लर्निंग मॉडेल तयार करायचा आहे। त्यानंतर जेव्हा आपण जनरेट कोड बटन क्लिक करतो, सेल वाईज विथ रिअल टाइम आउटपुट सिफ्रा कोड जनरेट करतो आणि त्यानंतर आपण ते PDF किंवा जे आपण प्रोग्रामिंग लँग्वेज चूज करतो त्या एक्सटेन्शनमध्ये ते डाउनलोड करून यूज करू शकतो। याला किती वेळ लागला आणि तुम्ही याचं रजिस्ट्रेशन कुठे केलं, प्रमाणपत्र तुम्हाला कोणाकडून मिळालं? याचा रिसर्च पेपर मी स्वतः पब्लिश केला। याचा रिसर्च पेपरचा प्लॅगरिझम लेस दॅन 1% आहे। त्यानंतर हे रिसर्च पेपर गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकडून मिळालेला आहे। त्यासाठी आपल्याला रिसर्च पेपर पहिला मी पब्लिश केला, त्यानंतर गव्हर्नमेंटला जेव्हा मी अप्लाय केला त्यानंतर गव्हर्नमेंटची रिक्वायरमेंट होती की या जे आपण अप्लाय करतो त्याचा प्लॅगरिझम लेस दॅन 1% पाहिजे, लेस दॅन 10% पाहिजे। आता 1% आहे। त्यानंतर 1 महिना जेव्हा स्क्रुटिनीला पडलं त्यानंतर 15 दिवसामध्ये कॉपीराइट सर्टिफिकेट बनून आलं। जे आताचे डेटा सायंटिस्ट किंवा डेटा अनालिस्ट इंडस्ट्रीमध्ये काम करतात, डेटा इंजिनियर किंवा मी आता कम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग स्टुडंट आहे, मला मल्टिपल प्लॅटफॉर्म्स एकाच वेळी यूज करावा लागतात। अनालिसिससाठी वेगळा करावा लागतो, व्हिज्युअलायझेशनसाठी वेगळा करावा लागतो किंवा पॉवर BI जे आहे मायक्रोसॉफ्टचं तिथं डॅशबोर्ड क्रिएट होतात, तो प्लॅटफॉर्म वेगळा आहे, त्यासाठी तो पण यूज करावा लागतो। मग यामुळे स्ट्रेस जास्त वाढतो एम्प्लॉयवरती किंवा स्टुडंट्सवरती। त्यानंतर कंपनीचं पण बजेट वाढतं किंवा एक काम लांबणीवर पडतं जास्त मोठं असल्यामुळे। त्यामुळे मी हे असं ॲप बनवलं की ज्यातून आपल्याला डेटा सेट अपलोड करायचा आणि प्रॉम्प्ट टाकलं की सिफ्रा कोड विथ रिअल टाइम आउटपुट देतो। त्याचा आपण PDF पण डाउनलोड करू शकतो आणि ते यूज पण करू शकतो। स्टोर किती दिवसात येईल? स्टोअरला आता ॲप प्रोडक्शन लेवलला आहे गुगल प्ले कन्सोलच्या, ते उद्या संध्याकाळपर्यंत प्ले स्टोअरला येईल। ज्ञानगंगा अभयारण्यात असलेला पलढग डॅम 100% भरल्यामुळे सांडव्यातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय। तर हे मनमोहक दृश्य पाहण्यासाठी पलढग डॅम परिसरात पर्यटकांनी गर्दी केली आहे। जिल्ह्यातील बंजारा समाज आक्रमक झाला असून त्याने भव्य मोर्चा काढला आहे। ज्याप्रमाणे मराठा समाजाला हैदराबाद गॅजेटनुसार ओबीसीत आरक्षण दिलं जातं, त्याचप्रमाणे हैदराबाद गॅजेटनुसार बंजारा समाजाला सुद्धा अनुसूचित जमातीमध्ये समाविष्ट करण्यात यावे अशी मागणी यावेळी करण्यात आली। तर जिल्ह्यातील लोणार येथे बंजारा समाजाची बैठक संपन्न झाली। बैठकीमध्ये बंजारा समाजाला अनुसूचित जमातीमध्ये समाविष्ट करण्यात यावे असं एकमताने ठराव मंजूर करण्यात आला। त्यानंतर तहसीलदारामार्फत राज्य शासनाला निवेदन पाठवण्यात आलंय। समाजाबद्दल वो हैदराबाद गॅजेट स्टील काही करायचे आहे और सर्व भारतीय बेसमेलचं कळकळीर विनंती कोई हुजरो मत जत्रा इच्छा पत्र बेटा माय आंबेसो ही मंडप फुल दाखायचे आहे ही ऑल महाराष्ट्रभर आपण आम्ही बातमी जाय आंबेसो मस्त अरे महाराष्ट्रभर आपण दाखळे वाळजा आपण ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले यांना वंदन करू। घटना समितीमध्ये रातोंदिन मेहनत करता येईल की संविधान ही घटना जे आरक्षण उपेक्षित समाजानं मागास समाजानं शैक्षणिक असलेले पूर्ण देशभर जनतानं आरक्षण देवाळ घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करू। छत्रपती शिवाजी अरे थोड़ा अशाच नव्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा न्यूज मराठी 24/7। नवा भारत नवा विचार।